आज आपण आलेलो आहे सोलापूरच्या फर्स्ट चर्चमध्ये. या चर्चमध्ये सगळे ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन प्रार्थना करतात. आपण आज फादर कडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, आजचा दिवस तुम्ही कसा साजरा करता? आजचा विशेष दिवस या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आहे आणि आजचा आनंदाचा दिवस. सर्व मंडळीचे सर्व परिवार कुटुंब या ठिकाणी सकाळी एकत्र येऊन या ठिकाणची आजच्या विशेष दिवसाची उपासना झालेली आहे आणि विशेष उपासनेमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश आणि येशू ख्रिस्त कशासाठी आला आणि कुणासाठी आला या दोन गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या. आमचे पुणे धर्मप्रांताचे बिशप साहेब राईट रेव्हरंड अल्फ्रेड तिवडे या ठिकाणी संदेश देण्याकरता आलेले होते आणि सकाळची भक्ती मोठ्या आनंदानं झाली आणि लोक उत्साहानं या भक्तीमध्ये सम्मिलित झाले. साधारण किती लोक होती सर आज? आज साधारण आमच्याकडे 3000 पर्यंत लोक आलेले होते सकाळी. आणि दिवसभराचं काय नियोजन आहे सर? आज दिवसभर आता दुपारचं संध्याकाळच फक्त कार्यक्रम आहे. संध्याकाळी 6:30 वाजता आमच्या चर्चची क्वायर जी टीम आहे ती त्या ठिकाणी संध्याकाळी ख्रिस्त जन्माचे गाणे त्या ठिकाणी गाणार आहेत आणि त्यानंतर लगेचच ख्रिसमस कंटाटा म्हणून एक प्रोग्राम आहे जो 100 कलाकारांच्या द्वारे या स्टेजवर लाईव्ह त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. कंटाटा म्हणजे नेमकं काय आणि काय त्यामध्ये आपण दाखवतात? येशू ख्रिस्ताच्या जन्माचे जे भविष्य होतं त्या भविष्यापासून ते येशू ख्रिस्ताचा जन्म आणि त्याचं सेवा कार्य आणि त्याच्या मृत्यूपर्यंतचा जे काही महत्वाचे प्रसंग आहेत ते त्या ठिकाणी कलाकार लोक त्या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी सादर करणार आहेत. सर, वैर आपण म्हणतो किंवा भांडणं जिथं होतात, आता जेव्हा प्रसारासाठी किंवा प्रचारासाठी आपली लोक जातात तेव्हा त्यांच्यावर काही हल्ले होतात, तर त्या संदर्भात मला जाणून घ्यायचं की त्यांना काही प्रोटेक्शन हवं आहे का किंवा असं काही वाटतं का तुम्हाला? थिओलॉजीमध्ये ईश्वर विज्ञानामध्ये के चंचय्या नावाच्या ईश्वर विज्ञानानं, तो भारतीयच होता आणि त्यांना लिहिलेलं आहे की अखिल विश्वाचा एकच पिता परमेश्वर आणि हे सर्व कुटुंब आम्ही भाऊबंद आहोत आणि म्हणून हे जे काही स्वार्थीचा जे विरोध होतो किंवा त्या ठिकाणी त्यांना विरोध केला जातो ही फक्त स्वार्थ सांगितली जाते. तिथं कुठलंही म्हणजे वेगळं काही कार्य होत नाही. फक्त देव मनुष्याकरता आला हे त्या ठिकाणी सांगितलं जात असताना हा विरोध करणं हे मानवतेला धरून नाही. सर, समाजामध्ये आपण बघतोय की खूप साऱ्या बेरोजगारी आहेत, महिला सक्षमीकरण आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, तर यासाठी आपला समाज किंवा सगळे एकत्र येऊन काय करावं असं तुम्हाला वाटतंय? बेरोजगारीचा प्रश्न हा आपल्या भारताला लोकसंख्येच्या मानानं सतावणारा प्रश्न आहे. परंतु यामध्ये आम्ही आमच्या लेकरांना नोकरीसाठी गायडन्स करतो, आम्ही सेमिनार भरवतो, बाहेरून वक्ते बोलवून त्यांच्या मार्फत त्यांना करिअर विषयी आणि नोकरीसाठी देखील गायडन्स देऊन त्यांना या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करतो. सर, 2025 जो आहे तो आपल्यासाठी थोडासा निराशाजनक ठरलेला आहे. कारण जर बघितलं तर सोलापूरला कधीही पूर वगैरे ही समस्या नव्हती, पण यामध्ये बरेचशी गावं आलेली आहेत. मग आता येणारा जो वर्ष आहे त्याच्यासाठी आपण कशी प्रार्थना करू? मग या वर्षी 2025 मध्ये जे पूर आले आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याबद्दल आम्हाला देखील खेद होता आणि आमच्या समाजातील काही लोकांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पूरग्रस्त झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन भेटी दिलेल्या आहेत, त्यांना मदत केलेली आहे. येणाऱ्या वर्षासाठी आम्ही हीच प्रार्थना करतो की हे वर्ष देवाच्या कृपेनं सर्व भारतवासियांना, सर्व शहरवासियांना त्या ठिकाणी आनंदाचं जावं, आशीर्वादाचं जावं. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक किंवा संकट हे या जगामध्ये आणि विशेषतः आपल्या देशामध्ये येऊ नये. फादर, तुम्हाला आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला पण धन्यवाद देतो यासाठी की सोलापुरी न्यूज कट्टा या माध्यमातून तुम्ही आमच्या मंडळीमध्ये भेट देण्याकरता आलात आणि ख्रिसमसचा संदेश आणि लोकांना कळावा यासाठी तुम्ही या चॅनलच्या द्वारे कार्य करत आहात, म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि सर्व सोलापूरवासियांना आणि आपल्या संपूर्ण भारतवासियांना देखील हा आजचा ख्रिसमस आनंदाचा आणि समृद्धीचा आणि देवाच्या पासून कृपेचा जावो हीच माझी सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. तर हे होते फर्स्ट चर्चचे फादर आणि त्यांनी त्यांची आजचा दिवस जो आहे तो कसा सेलिब्रेट केला जातो हे थोडक्यात सांगितलेलं